किड्स शाळेच्या बालदिंडीने वसमत शहर झाले भक्तिमय। महाराष्ट्रातील संतांच्या जिवंत देखाव्यांनी वसमतकरांनी अनुभवला पंढरपूरचा आनंद। आषाढी एकादशीचं औचित्य साधत लिटल किड्स इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालय वसमत यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वसमत शहरातून भव्य वारकरी बालदिंडी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली। विशेष म्हणजे यंदाचे हे 19वे वर्ष असून या परंपरेने वसमत शहर पुन्हा एकदा विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेलं। शाळेतील सुमारे 200 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हातात भगव्या पताका, टाळ, मृदुंग, वीणा, घुंगरू, काठी, झांज आदी पारंपरिक वाद्यांसह दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला। ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदे, श्री हरी विठ्ठल आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले। सकाळी 9 वाजता वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम निर्दोडे साहेब तसेच नगर परिषद वार्ड क्रमांक 15च्या नगरसेविका सौ जयमाला धनंजय गोरे यांच्या शुभ हस्ते पालखीचं पूजन करण्यात आले। त्यानंतर भक्तिमय वातावरणात दिंडीला प्रारंभ झाला। या दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेले विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, संत जनाबाई, संत गोरा कुंभार तसेच महाराष्ट्रातील इतर संतांचे जिवंत देखावे। या देखाव्यांनी वसमतकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले आणि क्षणभर शहरात पंढरपूर अवतरल्याचा आनंद नागरिकांनी अनुभवला। दिंडी मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी पालखीचं पूजन करून दर्शन घेतलं तसेच विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं। संपूर्ण दिंडी दरम्यान शाळेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत राहून शिस्तबद्ध पथसंचलन केलं। ही पालखी गवळी मारुती मंदिर, मामा चौक, झेंडा चौक, शहर पोलीस स्टेशन मार्गे पुन्हा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे येऊन भक्तिमय वातावरणात विसर्जित करण्यात आली। या अनोख्या वारकरी बालदिंडीच्या माध्यमातून लिटल किड्स इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरा, संस्कार, भक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याची मूल्ये रुजवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला असून उपक्रमाचं वसमत शहरातून सर्वत्र कौतुक होत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन घारपुरे।